चला, आज आहे आमचा दुसरा काशीतला दिवस। आज आम्ही जंगमवाडी मठामध्ये होतो। अजूनही हे मठातलं देऊळ आहे। रात्री इथं सगळेजण झोपले होते। एक गाडी आली आणि बघा इथलं वातावरण दाखवते। या धर्मशाळा आहेत मोठ्याच्या मोठ्या, खूप मोठ्या धर्मशाळा आहेत या। तर सगळं आमचं आवरलेलं आहे। आज परत एकदा आम्ही दुसऱ्यांदा काशी विश्वनाथाच्या दर्शनाला चाललेलो आहोत। आणि मेन मार्केटमध्येच ही मठ आहे। घरातून बाहेर, इथून मठातून बाहेर पडल्या सर्व शॉपिंग पण, खाणं पिणं पण सगळंच खूपच छान ठिकाणी आम्ही राहिलेलो आहोत। चला जाऊया ना आता। चला आता मस्त। येस, हे जंगमवाडी मठातलं मंदिर। पुन्हा आता आम्ही पुढे मागे झालेलो आहोत। बघूया आता काय काय होतं। मी तर एकटी निघालेली आहे देवाला। आता 4 नंबर गेटला मी चाललेली आहे। तिथे सगळेजण थांबलेले आहेत। मी पण आता रिक्षातनं आले, आता चालले। काल फिरल्यामुळे जरा माहीत झाले। चला बघा हा काशीचा नजारा छान। सापडले। चला चला, सामान ठेवायचंय सामान। चला इथं आपण सामान ठेवूया। या, हे काशी विश्वनाथ मंदिरला आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा दर्शन घेण्यासाठी। दुसऱ्यांदा दर्शन घेतोय। खूप अंगावर रोमांच उभे राहत आहेत। 250चं एक हे घ्यायचं आणि सगळं या ठिकाणी या लॉकरमध्ये ठेवायचं। किसी को हम बता सकते हैं ना, भैया देख रहे हैं मेरा, उसको बता रही हूँ। और यहाँ ये इसमें रखने का। आणि हे काशी विश्वनाथाचं 4 नंबरचं मिळालं का पर्स? दर्शन झालं मस्त झालं ना? मस्त वाटलं, दर्शन झालं। अन्नपूर्णेचा प्रसाद मिळाला। अन्नपूर्णेचं दर्शन झालं। दोन्ही दिवस आपल्याला अन्नपूर्णेचा महाप्रसाद मिळाला। छान झालं दर्शन। श्री काशी विश्वनाथा नमो नमः, नमो नमः, नमस्ते। आम्ही इथून गेट नंबर 4 मधनं गेलो होतो। अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे आम्हाला दोन्ही दिवस आणि खूप प्रसन्न वाटलं, मस्त वाटलं। इथे सगळ्या सोयी पण खूप छान आहेत, मस्त, काही त्रास होत नाही। या सगळ्यांनी काशीला, खूप छान आहे। भयंकर समाधान, जेवण खाण सगळ्याची सोय केलेली आहे। आपण फक्त यायचं इथे, होय की नाही? जेवण, चहा, कॉफी सगळं। स्वच्छताही तेवढीच आहे। पोलीस बंदोबस्तही सारखा आहे। भरपूर माणसं जेवढी तेवढीच असा हा बंदोबस्त आहे। अशी मुंग्यांसारखी येतात जातात, मुंग्यांसारखी माणसं येतात जातात। आता चुकू नका। चला आता आम्ही सायकल रिक्षाने चाललेलो आहोत रूमवर। इथं सायकल रिक्षा काही ठिकाणी चालतात, काही ठिकाणी ऑटो जातात। तरी चालायला खूप लागतं। पाय घट्ट असेल तोपर्यंत हे यात्रा करायला पाहिजे, होय की नाही? नंदी सर्कलला आलेलो आहोत। इथपर्यंतच रिक्षा आली, आहे सायकल रिक्षा। आता आम्ही चालत जाणार आहोत। नंदी सर्कल, हा नंदी सर्कल। इथून पुढं सगळं ऑटो रिक्षा चालतात। इथं थोड्या ठिकाणी ऑटो रिक्षा चालतात, थोड्या ठिकाणी सायकल रिक्षा चालतात। असं आहे ते। आता प्रत्येक ठिकाणी असं एक रिक्षा सोडायची, दुसरी घ्यायची। इथून सुद्धा आता 1 किलोमीटर चालत जावं लागेल। काय गोळ चाललाय अगं बाई 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 बाई, काय आणलं ग हे? आम्ही आपला अर्धा 1 तास छान झोप काढली बाबा। आज रात्रभर जागरण आहे, त्यामुळे बघूया कितीला घेतला हो? 600 रुपये ओ, मी काल 350ला एक घेतली। ठीक आहे, असू दे। त्या नंदाताई होत्या काय? मग काय त्या बार्गेनिंगला होत्या काय सोबत? बरं झालं, घ्या छान। त्या जरा कमी बघू। आणि ही टोपी छान आहे की ग? साडी पण मस्त दिसायला। आजच तू दिसायला लागली, आज तुझी दृष्ट काढूया। फार सुंदर दिसायला लागली। आणि कोण कोण काय काय आणलं जरा दाखवा की ग। हा, मस्त मस्त मस्त, छान छान छान, मस्त। हे सगळ्यांनीच आपण घेतलं। हो,
छान झालं, मस्त दिसतं. चांगलं दिसायला लागलं. खूपच छान दिसाय. छान, मस्त. या टोप्या सगळ्यांनी घालायच्या आणि एक फोटो काढायचा. आज रात्री सगळ्यांनी या टोप्या घालायच्या. रात्री 2ला येणार आहे काय? 12ला रूम सोडायची. आता थंड पाण्याच्या सगळ्यांच्या आंघोळी याच्यामुळे आता जरा सगळ्या खवकायला लागलेल्या आहेत. सगळ्यांना कफ सायरप दिलेला आहे. तर वेड्या वाकड्या आडव्या तिडव्या पडल्या सगळ्या. रात्रीभर प्रवास आहे आज. तर कशा झोपल्यात बघा. माझं झोपून झालं. मी ताक पिऊन छान झोपले. अन्नपूर्णेश्वरी मंदिरमध्ये मस्त जेवण होतं. मी ताक प्यायले भरपूर. आले एवढी झोपले. आता ह्या सगळ्यांना कप सायरप पाजून निवांत झोपवलंय. चला जाऊया. कुठे हिंडायला चौघी जणी तुम्ही? हा, नुसतं हिंडायचं. काय दमणूक होत नाही होय? ट्रेनिंग करताय काय सोडलं नाही. एक वस्तू सोडली नाही. काय हे दुकान आहे तुम्हाला सांगते. आणि मेन रोडवरच हा जंगमवाडी मठ आहे. मस्त आहे मठ. आणि इथलं प्रमुख खाणं आहे, इडल्या आणि भजी. गरम इडल्या. आता संध्याकाळ झालेली आहे. मी आता चहाबरोबर इडली घेतली. सकाळी सुद्धा चहाबरोबर इडलीच घेतली. गरम इडली, मेदूवडा, मस्त सगळं गरम मिळतं. त्यामुळं आता बरोबर 8 दिवस झालेले आहेत आम्ही फिरतोय. हे बघा इथं चहा कसं असं इतकं आलं घालून देतात. चहा भरपूर आलं. मस्त चहा करतात. पिया मैंने बहुत वापिस पिऊन घे. आणि डायरेक्ट दुधाचा चहा करतात हे लोक. हा आमचा मठ. आत्ता अजूनही जरा मोकळा दिसायला लागलाय रस्ता. नाहीतर हा रस्ता जो आहे तो मेन रोड आहे. असा मुंग्यांसारखा भरलेला असतो. सगळं इथं असं विकायला. इथं दारातच आहे आमच्या इथं सगळे. माळा 10 रुपयाला माळा. सगळ्या बांगड्या, माळा. हे बघा हा मठ, जंगमवाडी मठ. हे बघा इथं सगळं असं विकायला बसलंय. हे जंगमवाडी मठाचं प्रवेशद्वार. धर्मरत्न कल्याणी महाद्वार. बजरंग बली की जय. काय झालं? कुठं चाललाय? कुठं चालला? परत चहा प्यायला? चला जाऊया. चला, माझं तर काय काम आहे. चला हा मोठ आहे. चला फिरायला चाललो बघा. 2 मिनिटापूर्वी जाऊन आले होते. सगळ्यांच्यावर आज जायचं बाहेर जायचं असं चाललंय. सगळ्यांनी आम्ही बरं का. एवढं छान वाटतंय ना साडीमध्ये. सगळ्यांची खरेदी म्हणजे काशीचं रूपच बदलून गेलंय सगळं. आणि सगळं स्वस्त आहे. वस्तू इथं टोप्या आहेत 100 रुपयाला. सही आहे. मैं 2 लेती हूँ भैया. नहीं लिया मैं अभी. गरम भजी. 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आम्ही भजी खातोय आता दोघी जणी. आता इडली पण खाल्ली. आता भजी. मस्त. वर्षात एकदा 10 दिवस असे काढले पाहिजे स्वतःसाठी. एन्जॉय करायला. सगळंच काय मिक्स आहे. मिरची आहे, काय आहे आयुष्यात. फिरलं पाहिजे वर्षातनं एकदा. जग बघितलं पाहिजे. नाही तर कळतच नाही हो. सुंदर आहे अगदी. सगळे आपल्याकडे सुद्धा सगळ्या बनारसी साड्या म्हणून आपल्याकडे जे साड्या आहेत त्याच आहेत ह्या सगळ्या. पण म्हटलं असू दे एकदा घ्यायची म्हणून घेतली मी.